बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्हे शाखेच्या टीमकडून आदर्श शाळेची पाहणी, सलग 2 दिवस गुन्हे शाखेच्या टीमकडून चौकशी, शाळेतील सीसीटीव्ही तपासणीचं देखील काम सुरू आहे। प्रशासक म्हणून नेमलेले अधिकारी देखील शाळेत दाखल। बदलापूर प्रकरणातील शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचं काम हाती, तर गुन्हे शाखेच्या टीमकडून पुन्हा शाळेत जाऊन चौकशी, तोडफोड प्रकरणी ट्रस्टींकडून देखील पाहणी। बदलापूर प्रकरणामध्ये शाळेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, मुलींच्या शौचालयामध्ये पुरुष कर्मचारी ठेवल्यानं शाळेवर कारवाई। बदलापूर अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून चौकशी, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली बॅनर्जी सिंग यांच्याकडून मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिक्षक आणि विभागाचे अधिकारी यांची 6 तास चौकशी। तर शक्ती कायद्यासाठी प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवलेलं आहे। मेहबूब शेखने एका महिलेवर अत्याचार केला, बारामतीच्या मोठ्या ताईंनी साधा एफआयआर पण केलेला नाही, भाजपच्या चित्रा वाघ यांचा निशाणा। माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, सुपारीबाज महिलेनं आरोप सिद्ध करावे, मेहबूब शेख यांचं आव्हान। तर शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर अपशब्दही वापरलाय। विधानसभेसाठी भाजप आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षण केले जाणार, सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची यावर निर्णय। भाजप आणि संघाच्या सर्व्हेवर भाजपच्या आमदारांचं भविष्य। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे आणि यासाठी आंदोलन करणार, शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार कशा पूर्ण करत नाही तेच बघतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा इशारा। नाशकात मराठा आंदोलकांचा वडेट्टीवार पटोलेंना घेराव, मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करण्याची मागणी, विरोधी पक्षनेत्यांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची, आंदोलनकर्त्यांची भूमिका। ठाकरे गटाचे नेते उमेश पाटलांचं सकाळी 11 वाजल्यापासून जलसमाधी आंदोलन सुरू, उमेश पाटलांसह काही कार्यकर्ते गिरणा नदीपात्रात, नारपार योजनेसाठी गिरणा पट्ट्यामध्ये नागरिक आता आक्रमक झालेत। लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी बँकेत तुफान गर्दी, नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी, 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती। बीडच्या परळीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी, तहसीलदार व्यंकटेश मुंडेंकडून बँकांबाहेरच्या गर्दीचा आढावा। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा सेंट्रल बँक शाखेवर लाडक्या बहिणींची गर्दी, पैसे काढण्यासाठी रात्रीपासूनच नंबर लावण्याची वेळ आली। तर TV9 मराठीच्या बातमीनंतर रक्षा खडसे, चंद्रकांत पाटलांनी दखल घेत बँकेला उपाययोजना करण्याच्या दिल्यात सूचना। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळी आकाशामध्ये ड्रोनच्या घिरट्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळत नसल्यानं नागरिकांवर रात्रभर जागे राहण्याची वेळ। बीडच्या बडबणीमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोपलेलं आहे, मध्यरात्री ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केलंय। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी। राज्यात आजपासून 4 दिवस पावसाचा जोर, हवामान खात्याचा अंदाज, किनारपट्टी, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यभर कांद्याची आवक घटल्यानं बाजारभावात वाढण्यास सुरुवात झाली, मुंबई, नवी मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर आता 45 ते 65 रुपयांवर। प्रथम येणारास प्रथम प्राधान्य या तत्वावर घरांचं वाटप करा, विकासक संघटनेची सिडकोला सूचना, सोडतऐवजी प्रथम येणारास प्राधान्य देण्याची सूचना। ब्रिजभूषण सिंहांविरोधात साक्ष देण्यापूर्वी महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवली, विनेश फोगाटचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, दिल्ली पोलिसांनी आरोप मात्र फेटाळले।